तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती। कार्यक्रमाचे आणि खर्चाचे ऑडिट करावे अशी मागणी रोहित पवारांनी केली होती। यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं। यासोबतच मराठा नेते मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनाबाबत देखील फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। लोकमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। या देशामध्ये ज्यांनी हिंदू अस्मिता जागृत ठेवली, ज्यांनी अनेक आक्रमणानंतर सनातन धर्म जिवंत ठेवला, ज्यांनी लोकशासन आणि लोकप्रशासन कसं असू शकतं याचं आदर्श उदाहरण छत्रपती शिवरायांच्या नंतर दिलं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो। मागील वर्षी आम्ही त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली। महाराष्ट्रातले जेवढी शक्तीस्थळ आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे निर्णय इथे घेतले ती सर्व कामं आम्ही सुरू केलेली आहेत आणि इथलाही विकास आराखडा हा मंजूर झालेला आहे। प्राध्यापक राम शिंदेजी यांच्या नेतृत्वात त्याच्या सर्व काही गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। फक्त आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला आज भूमिपूजन करायचं होतं, पण ते करता आलं नाही। आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही भूमिपूजन करू। पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्यांनी राज्य कसं केलं पाहिजे याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी नमन करतो। जरांगे पाटील यांनी रात्री उपोषण मागे घेतलेलं आहे, कुठली आश्वासनं त्यांना आपल्याकडून दिली गेली आहेत? जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे, कुठेही मागे आश्वासन दिलं नाही। त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत। विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।